पिपाणी चिन्ह गोठवण्यासंदर्भात निवडणूक आयोगाकडून कोणताही निर्णय झाला नाहीये। शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने खरं तर याचिकेद्वारे या संदर्भातली मागणी केलेली होती। पिपाणी चिन्ह गोठवण्यासंदर्भात लवकरच निर्णय होण्याची शक्यता दिसते। शरद पवार यांच्या पक्षाचे वकील ॲडव्होकेट प्रज्वल अग्रवाल यांनी याबाबतची माहिती दिली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्या सोबत आहेत। शिवाजी, 4 जूनला जेव्हा निकाल लागला त्यावेळेस ही बाब समोर आली होती की कशा पद्धतीने पिपाणी आणि तुतारी वाजवणारा माणूस यामध्ये लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होऊन अनेक मतं जी आहेत ती पिपाणीला गेली होती। लाखो मतं पिपाणीला मिळाली। साताऱ्यामध्ये याचा फटका शरद पवार यांच्या पक्षाला बसला होता। त्यानंतर 15 जूनला या सगळ्या संदर्भात एक याचिका निवडणूक आयोगामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाच्या वतीने दाखल करण्यात आली होती आणि या संदर्भामध्ये एक याचिकेमध्ये असं म्हणणं होतं की पिपाणी चिन्हामुळे संभ्रम निर्माण होतो आणि साधर्म्य दोन्ही चिन्हामध्ये आहे, तुतारी वाजवणारा माणूस आणि पिपाणी, यामुळे सर्वसामान्य जो मतदार आहे यामध्ये एक मोठा संभ्रम निर्माण होतो। त्यामुळे पिपाणी चिन्ह जे आहे ते फ्रीज करण्यात यावं, गोठवण्यात यावं आणि या संदर्भात लवकरात लवकर निर्णय येणं अपेक्षित आहे। त्या दृष्टिकोनातून जेव्हा या सगळ्या संदर्भात शरद पवार यांच्या पक्षाचे वकील असलेले प्रज्वल अग्रवाल यांच्याशी बातचीत केली, त्यानंतर त्यांनी सांगितलं की या संदर्भात अद्यापपर्यंत कुठलाही अधिकृत असा निर्णय आलेला नाही। मात्र या सगळ्या निकालाच्या संदर्भात आम्हाला अपेक्षा आहे लवकरात लवकर निर्णय यावा आणि विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाला जर हे चिन्ह गोठवलं एक मोठा दिलासा मिळू शकतो अशी माहिती त्यांनी दिलेली आहे। हो, नक्की शिवाजी, नेमका काय निर्णय लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।